नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? छान मजेत. मी पण मजेत. आणि आज बनवणार आहोत आपण अशी अनोखी भाजी जी तुम्ही कदाचित कधीच खाल्ली नसेल किंवा पाहिली नसेल. तर आपल्या इकडे आलेले आहेत चांदणीला फुलं. तर त्या फुलांची भाजी बनवणार आहोत. कढई ठेवली, त्यामध्ये तेल तापत ठेवलं, जिरं टाकलं, मोहरी टाकली आणि आता लसण टाकून घेऊया. लसणानंतर कांदा, छान असा भरपूर कांदा टाकायचा, कारण फुलं कमी आहेत आणि याला कांदा जास्तच लागतो. कांदा मस्तपैकी लाल होऊ द्यायचा, लालसर. बघा, आता कांदा मऊ झालेला आहे. आता टाकूयात लाल तिखट, हळद, थोडासा मसाला तुम्ही आवडला तर टाकू शकता, नाही आवडला तर नाही टाकू शकता. छान परतवून घ्यायचा. कोथिंबीर आणि हे फुलं टाकून घ्यायचे आणि छान आता परतून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. ही चटणी म्हणजे अंड्याला दुसरा पर्याय आहे. जे लोक अंडे खात नाहीत ना, त्यांच्यासाठी भरपूर प्रमाणात यात विटॅमिन्स असतात, प्रोटीन्स वगैरे जे अंड्यामध्ये असतात तेच गुणधर्म यात असतात. आणि आता ही चटणी झाली आहे तयार. तर तुमच्याकडे असेल तर नक्की करून बघा, नसेल तर बी जतन करा आणि ह्या जुन्या भाज्या परत परत कायम ठेवा. खूप छान अशी भाजी आहे आणि ही तोंडी लावणीला खाऊ शकतो. पोळी चपाती भाकरी सोबतही खाऊ शकतो. तर बघा किती छान झाली आहे.